रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषं ऋषु पुण्यगन्धः पृथिव्याञ्च तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु। पवित्र सलीला इंद्रायणीच्या तीरावरती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या प्राण संजीवन समाधीच्या निकट अनेक संतांच्या साधकांच्या गुरुवर्यांच्या आणि परमार्थप्रेमी श्रोत्यांच्या समोर आपण ज्ञानेश्वरीच्या किंबहुना गीतेच्याही 7व्या अध्यायाचं चिंतन ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने करत आहोत। ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला माध्यम बनविले आहेत आणि स्वतःच ते आपल्याशी आपल्या माध्यमातून आत्मसंवाद करत आहेत। भगवंत स्वतः आपल्या मुखानं आपल्या स्वरूपाचं यथार्थ वर्णन सर्व जीवांच्या समोर अत्यंत दयाद्रांत करणानं दयाभ्रांत करणानं जीवाच्या विश्वाच्या कल्याणाकरता हा उपदेश करत आहेत। या सगळ्या पाठीमागचा हेतू भगवंताचं यथार्थ स्वरूप यावत जीवाला कळावं याकरता। म्हणून भगवंताने पहिल्यांदाच प्रतिज्ञा वाक्यात जे आपण प्रत्येक वेळेस संक्षेपतः बघत असतो, मय्यासक्त मना पार्थ योगम युंजन मदाश्रयः असंशयम समग्र माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु। भगवंताने सांगितलं की माझ्या ठिकाणी मन असक्त ठेव, माझा आश्रय कर आणि त्यानिमित्तानं माझ्या यथार्थ स्वरूपाला तू जाणशील असं मी वर्णन करेन। आणि हे सांगत असताना विज्ञान आणि विज्ञान हे दोन्ही योग तुला संपूर्णता सांगेल की जे जाणल्यानंतर ज्ञातव्यम न अवशिष्यते, ह्या जगतामध्ये जाणावायचं जे काही आहे ते काही शिल्लक राहणार नाही। आणि हे जाणण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करतात, परंतु कोणीतरी एकच साधक, एखादा साधक माझ्या यथार्थ स्वरूपाला जाणण्याचा प्रयत्नामध्ये तो यशस्वी होतो। मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतते सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः। हजारो माणसांच्या मध्ये जर अवलोकन केलं तर हजारोच्या मध्ये कोणीतरी एखादा हा खऱ्या अर्थानं माझ्या प्राप्तीच्या दिशेनं साधना करतो आणि ह्या साधना करणाऱ्यांच्या मध्ये कोणीतरी एखादा माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो। असं माझं जे यथार्थ स्वरूप आहे त्या यथार्थ स्वरूपाला मिळण्यासाठी अनेक साधनांची पराकाष्ठा करावी लागत असते। आणि ह्या पराकाष्ठेनंतर
माझ्या तो यथार्थ स्वरूपाला प्राप्त होतो. आणि म्हणून त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये विचाराची विशालता यावी, विचाराची उंची वाढावी आणि अंतःकरणामध्ये जे काही विकार आहेत ते नाहीसे व्हावेत. ह्याकरता शरीराच्या शुद्धीकरता आणि अंतःकरणाच्या शुद्धीकरता उपासना ह्या अंगानं भूमिरापो नलो वायू खम्मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृती अष्टधा अपरेमितस्त्वन्यम प्रकृतीं विद्यमे पराम जीवभूतम महाबाहो ये दे धार्यतम जगत धार्यते जगत. उपासना ह्या भूमिकेतनं माझी जी काही अष्टधा प्रकृती आहे त्या अष्टधा प्रकृतीचं अवलोकन केलं असताना चित्तामध्ये एक प्रकारचं उदात्तीकरण होतं आणि अंतःकरणातील संकुचितपणा नष्ट होतो. जेव्हा अंतःकरणातला संकुचितपणा नष्ट होतो आणि अंतःकरणामध्ये विशालता येते तेव्हा त्या व्यक्तीला सगळ्या चराचरामध्ये परमात्म्याची व्याप्ती ही प्रत्यक्षता अनुभवायला येते. तेव्हा ते विज्ञान हे अनुभवाला जेव्हा येतं सत्यत्वानं तेव्हा त्याला ज्ञान ह्या स्वरूपामध्ये संज्ञा दिलेली आहे. आणि अशी जर उपासनेचं रूपांतर जेव्हा अनुभूतीमध्ये झालं तेव्हा भगवंत त्या साधकाच्या करता एक अंतिम वचन सांगतात, मत्ता परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. मयि सर्वविधम प्रोतम सूत्रे मणिगणाइव. माझ्या व्यतिरिक्त ह्या जगतामध्ये दुसरं काहीच नाही. मीच या जगामध्ये चराचरामध्ये व्याप्त आहे. ज्याप्रमाणे अनेक मणी ही दोऱ्यांच्या मध्ये गुंफलेले असतात त्याप्रमाणे हे चराचर विश्व माझ्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीच्या द्वारे हे गुंफलेलं आहे, गुंतलेलं आहे. इथपर्यंतचा विषय हा कालपर्यंत आला होता आणि काल एक शेवटचं वाक्य सांगताना मी असं बोलून गेलो आणि थांबलो. कार्यामध्ये जे असतं ते कारण असतं. जिथं जिथं कार्य असतं तिथं तिथं त्याचं कारण असतंच. पण जेव्हा जेव्हा कारण असतं तिथं तिथं कार्य असतंच असं मात्र नाही. हा एक वैदिक सिद्धांत आहे. जिथे जिथे कापड असेल, वस्त्र असेल त्या त्या ठिकाणी तंतू असतोच. ज्या ज्या ठिकाणी घट असेल त्या त्या ठिकाणी माती असतेच. ज्या ज्या ठिकाणी तरंग, पाणी, फेस, बुडबुडे असतात त्या ठिकाणी पाणी असतंच. ज्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी कापड असतं, वस्त्र असतं त्या ठिकाणी तंतू असतो. म्हणजे तंतू त्याला मुख्य कारण आहे, कापूस त्याला मुख्य कारण आहे. पण ज्या ज्या ठिकाणी कापूस असतो त्या त्या ठिकाणी कपडा असतोच असं काही सांगता येत नाही. ज्या ज्या ठिकाणी अलंकार असतात त्या त्या ठिकाणी सोनं असतंच. पण जिथं सोनं असतं तिथं अलंकार असतोच असं मात्र नाही. ज्या ज्या ठिकाणी तरंग, लाटा, बुडबुडे आणि फेस असतो त्या त्या ठिकाणी पाणी असतंच. पण ज्या ज्या ठिकाणी पाणी असतं त्या त्या ठिकाणी तरंग, बुडबुडे असतातच असं काही सांगता येत नाही. म्हणजे कार्याशिवाय कारण राहू शकतं, कार्याशिवाय कारण राहू शकतं, पण कारणाशिवाय कार्य राहू शकत नाही. त्याप्रमाणे जगताची उत्पत्ती झाली, जगताची स्थिती आणि जगताचा लय. जगताच्या उत्पत्तीमध्ये परमात्म्याचं अस्तित्व आहे, जगाच्या स्थितीमध्ये परमात्म्याचं अस्तित्व आहे आणि जगाच्या लयामध्ये परमात्म्याचं अस्तित्व आहे. म्हणजे ही सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही काळामध्ये परमात्म्याचं अस्तित्व आहे. पण जग नसलं म्हणून परमात्मा नसतो असं मात्र नाही. पण परमात्म्याच्या शिवाय जग नसतं. म्हणजे जिथे जिथे परमात्मा आहे त्या ठिकाणी त्याचं कार्य असतंच असं मात्र नाही. पण जिथे जिथे कार्य असतं तिथे तिथे परमात्म्याचं अस्तित्व असतंच. फक्त त्या परमात्म्याच्या अस्तित्वाची अभिव्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी आहे. आपल्या भारताचं मुख्य सरकार जरी दिल्लीमध्ये असलं पण त्या गव्हर्नमेंटची सत्ता त्या सरकारी कार्यामध्ये काम करणारे जे जे लोक असतात त्या ठिकाणी असते.
म्हणजे भरधाव वेगाने येणारी ट्रक आहे आणि थोडी सुद्धा ताकद नसणारा एखादा पोलीस अंगात कपडे घालून डोक्यात टोपी घालून भरधाव वेगाने येणाऱ्या त्या ट्रकला हात जर केला तर ती ट्रक थांबते. त्या माणसाची ताकद किती आणि ट्रकची ताकद किती? प्रचंड ताकद आहे त्या ट्रकची, पण त्या नसत्या माणसाने हात केल्याबरोबर ती ट्रक थांबते. याच्यात आता असं आहे, त्यामध्ये ताकद जी आहे ही ताकद त्या सरकारची आहे. आणि नाही जर सरकारने जे ताकद अधिकार काढून घेतले, भरधाव वेगानं जाणारा ट्रक खाली हा जरी आडवा गेला, ट्रक त्यावरून जाईल पण थांबणार नाही, कारण काय अधिकार काढून घेतला. तसं परमात्म्याची सत्ता या चराचरामध्ये व्याप्त आहे आणि ही व्याप्त असलेली जी काही सत्ता आहे ती आपल्याला कळावी, याकरता परमात्मा आपल्याला कारणाकडे लक्ष वेधतात. आणि म्हणून काल एक वाक्य सांगितलं होतं, विचाराची उंची वाढवली की परमात्मा आपल्याला सगळीकडे अनुभवायला येतो. मग ह्या करता दोन पद्धती आहेत, एक आहे शिष्टाचाराची आणि दुसरी आहे उपासनेची. आता हे पुढचं जे काही प्रकरण आहेत ना, ही उपासना पद्धती आहे. शरीराच्या शुद्धीकरता शिष्टाचार असावा आणि मनाच्या शुद्धीकरता उपासना असावी. काय आहे शिष्टाचार? शास्त्र सांगतंय, अभिवादनशीलस्य नित्य वृद्धोपसेविना चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. ही आचार पद्धती आहे. शरीराच्या शुद्धीकरता आचार असावा आणि मनाच्या शुद्धीकरता उपासना असावी. भारतीय सनातन वैदिक धर्म आपल्याला सांगतो आहे, जे कोणी आपल्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, आचरणाने, विचाराने आणि आदर्शानं श्रेष्ठ असतील तर त्यांना पाहिल्याबरोबर आपण नतमस्तक झालो पाहिजे. मग ते वयाने श्रेष्ठ असू शकतील, ज्ञानाने असू शकतील, अधिकाराने असू शकतील, तपाने असू शकतील, जपाने असू शकतील, कोणत्याही भूमिकेत ना जर आपल्यापेक्षा ते श्रेष्ठ असले तर अभिवादनशील असते. कुणाला हो? नित्य वृद्धोपसेविना, जे वृद्ध आहेत, पण कसे वृद्ध आहेत? ज्ञानवृद्ध, तपवृद्ध, वयवृद्ध, ह्या पद्धतीने जे वृद्ध असतील अशा महापुरुषांना जर आपण साष्टांग नमस्कार केला तर ही आचार पद्धती आहे. या आचार पद्धतीचा नुसता स्वीकार जर केला तर शास्त्र सांगतं चत्वारी तस्य वर्धन्ते. त्याच्या आयुष्यामध्ये महत्वाच्या 4 गोष्टींची वृद्धी होते. कोणत्या? आयु, विद्या, यश आणि बल. त्याचं आयुष्य वाढतं, त्याचं बल वाढतं, त्याची विद्या वाढते आणि त्याचं यश वृद्धिंगत होतं. केव्हा? जर त्याने ही आचार पद्धती स्वीकारली तर. आणि म्हणून आपल्याकडे वेदामध्ये देखील आचार पद्धती आहे. आचार्य देवो भव. तुमचे जे काही गुरु आहेत, ज्यांनी तुम्हाला काही शिकवलं असेल, त्या शिकवलेल्या महात्म्याच्याकडे कृतज्ञता म्हणून त्याला तुम्ही देव म्हणा, पूज्य म्हणा. त्याला म्हणतात की आचार्य देवो भव. जिने जन्म दिला, जिच्यामुळे आपण परमार्थ करू शकतो, त्या मातेकडे पाहिल्यानंतर तिच्या ठिकाणी देवत्वाची भूमिका असली पाहिजे. मातृदेवो भव. पित्याने जन्म दिला, पितृदेवो भव. आपल्या घरी जो अतिथी येतो त्याने आपला दानाची संधी दिली आणि त्यानिमित्तानं आपण दान केलं, आपल्या ठिकाणचं काही जे काही पाप आहे ते निघून गेलं आणि पुण्याची वृद्धी झाली. त्यामुळे हा आपल्या धर्माला कारणीभूत आहे. म्हणून अतिथी देवो भव. ही जी काही परंपरा आहे वेदामध्ये, याला म्हणतात की आचार पद्धती. ज्याच्या जीवनामध्ये आचार चांगला आहे त्याच्या जीवनामध्ये पुढच्या काळामध्ये उपासना होते. ही आहे आचार पद्धती. आणि आचार पद्धती ही शरीराच्यासाठी, शुद्धीसाठी आहे. देव तुझ्या गुरु प्राज्ञा पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तप उच्चते. गीतेमध्ये त्याला शारीरिक तप म्हटलं आहे. काय? देव, द्विज, गुरु, प्राज्ञा यांचं काय करायचं? पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य अहिंसाच
शारीरम तप उच्यते. याला म्हणतात की शारीरिक तप, म्हणजे आचाराच्या द्वारे शरीराची शुद्धी होते. आणि दुसरं आहे आता उपासनाच्या द्वारे ही मनाची शुद्धी होते. भगवंताने मत्त परतरम नान्यत आणि मयी आसक्ता या पदाचं महात्म्य यथार्थ अर्थ कळण्याकरता भगवंतानी या पुढच्या 2-4 श्लोकापर्यंत एक उपासना पद्धती सांगितलेली आहे. म्हणून मुद्दामच मी आचार पद्धती आणि उपासना पद्धती याचा उल्लेख करत आहे. आता आपण बऱ्याच वेळे शब्द ऐकतो उपासना उपासना उपासना. उपासना म्हणजे तरी काय हो? हा उपासना करतोय, हा ध्यान धारणा करतोय. शास्त्रामध्ये उपासनेची व्याख्या असे येते, निकृष्ट वस्तूनी उत्कृष्ट भावना उपासना. निकृष्ट वस्तूच्या ठिकाणी उत्कृष्ट भावना करणं म्हणजे उपासना. म्हणजे काय? आपल्या समोर दिसणारा दगड आहे, शिला आहे, हा निकृष्ट आहे दगड. परंतु शास्त्राने सांगितलं त्याच्या ठिकाणी देवत्व आहे. मग भगवंताच्या सर्व शक्तिमान कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला त्या शिलेमध्ये आपण जेव्हा देव म्हणून पाहतो तेव्हा ती उपासना होते. निकृष्ट वस्तूने उत्कृष्ट भावना उपासना. आपण रस्त्याने चालताना जर एखाद्या पुस्तकाला पाय लागला लगेच आपण दर्शन घेतो. कारण काय? आपण त्याला विद्या मानतो, सरस्वती मानतो. चुकून माणसाला पाय लागला तर आपण लगेच दर्शन घेतो. त्यामध्ये परमात्म्याचं वास्तव्य आहे, त्याची व्याप्ती आहे. जेव्हा आपण अन्न खातो त्या अन्नामध्ये ब्रह्म आहे. म्हणून अन्नामध्ये ब्रह्म आहे असं असल्यामुळे वेदाने सांगितलं अन्नम न निंद्या, अन्नाची निंदा करू नका. अन्नम बहुपूर्वीत, अन्न पुष्कळ संपादन करा आणि लोकांना खाऊ घाला. कारण का? अन्न हे पूर्ण ब्रह्म. आपल्याकडे मराठीमध्येही आणि संस्कृतमध्येही अन्नाचं महत्व सांगत असताना उदरभरण हे जाणीजे यज्ञकर्म किंवा ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणा होतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. अन्न आहे पण त्या अन्नाला ब्रह्म समजायचं. याचा अर्थ आहे निकृष्ट वस्तूच्या ठिकाणी उत्कृष्ट भावना करणं आणि तशी भावना करून ते अनुभवणं, त्याला म्हणायचं उपासना. आणि उपासना सुद्धा ही 3 प्रकारची आहे. एक उत्तम उपासना, मध्यम उपासना आणि कनिष्ठ उपासना. उत्तम उपासना कोणती आहे? निरखित गेले हो, पाहे तव तन्मय झाले हो. त्या परमात्म्याला मी पाहण्याकरता गेले आणि पाहता 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 मी ते परमात्म रूप झाले. नोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे. मीठ एकदा पाण्यामध्ये टाकलं आणि 1 मिनिट ठेवलं की ते आपल्याला पाण्यातून बाहेर काढता येत नाही. ते तदाकार पाणीरूप होतं. आणि म्हणून उपासना करण्याकरता पूर्ण एकाग्रता लागते. उत्तम उपासना ती आहे की जसं साखर पाण्यामध्ये टाकल्यानंतर ती साखर रूपाने न राहता ती केवळ पाणी स्वरूप होते. जेव्हा आपण पूजा करतो, नामस्मरण करतो, एखादा ग्रंथ वाचतो, तेव्हा ग्रंथ वाचत असताना तदाकार झालं पाहिजे, तन्मय झालं पाहिजे, एकरूप झालं पाहिजे. नारद महर्षींनी एक सूत्र दिलं आहे, तन्मयाहा. श्रवण करत असताना प्रत्येक शब्दाच्या अर्थाशी आपलं मन तदाकार झालं पाहिजे. जो शब्द बाहेर निघतो त्या शब्दाच्या आकाराकार आपलं मन लागलं पाहिजे, बुद्धी लागली पाहिजे. आणि तदाकार शब्दाच्या बरोबर आपल्याला त्या शब्दाचा अर्थ आणि त्या अर्थाची अर्थरूपता, परमात्म स्वरूपता त्यामध्ये तन्मय झालं पाहिजे. हिमालयातला जो एखादा महात्मा ध्यान करता करता ज्या अनुभूतीला जात असेल तीच अनुभूती प्रवचन किंवा कीर्तन ऐकताना त्या शब्दाला अनुसरून आपली झाली पाहिजे. तरच आपण ते श्रवण करत होतो यथार्थ श्रवण आहे. त्याला म्हणतात की तन्मया, तदाकार झालं पाहिजे. ही आहे उत्तम प्रकारची उपासना, साखर आणि पाण्याप्रमाणे. दुसरी एक उपासना आहे ती मध्यम उपासना आहे. मध्यम उपासना अशी आहे, जर आपण ओलं कापड घेतलं
आणि ओलं कापड पाण्यामध्ये टाकलं तर सगळं पाणी ते शोषून घेतात, पूर्ण जलमय होतं ते कापड. आणि असं वाटतं पाण्यामध्ये टाकलेलं कापड आता पूर्ण पाण्यारूप झालेलं आहे. त्याप्रमाणे कधी जप करताना, पूजा करताना, ध्यान करताना, वाचन करताना आपलं मन तदाकार होतं. असं वाटतं ह्या महात्म्याला पाहिल्यानंतर तद्बुद्धयः तदात्मानः तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्ति पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूत कल्मषाः. किंवा बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्यम तत् प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभासम विदुरबुधः. असं शास्त्रांनी, उपनिषदांनी, वैदिक वाङ्मयाने ध्यान उपासना करणाऱ्या पद्धतीचं, साधकाचं जे वर्णन केलं आहे ते वर्णन याच्याकडे पाहिल्यानंतर अनुभवाला वाटतं. पण हे मध्यम उपासना आहे. ते कापड आपण बाहेर काढलं तर त्या कापडातलं जे काही पाणी आहे ना ते पाणी निसरून जातं आणि काही काळ जर ठेवलं की पुन्हा ते कापड पूर्णपणे वाळतं, त्यातलं पाणी निघून जातं. याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत आपण उपासना किंवा भक्ती किंवा मंदिरामध्ये असो, देवाच्या नामस्मरणामध्ये असो, तेव्हा ते मन तदाकार होतं. किंबहुना मंदिराच्या बाहेर पडतो ना पडतो तोच कुठे आपल्याच पाठीमागे असणाऱ्या माणसाला आपण शिवाय देतो, कारण तुला कळलं नाही का मंदिरामध्ये येताना माझ्या पायावर पाय देऊन गेलास. याचा अर्थ आहे मंदिरामध्ये जेव्हा होतो आपण तेव्हा तदाकार होतो, बाहेर आलो की पुन्हा आपलं मन लौकिकामध्ये गेलं आणि लौकिकामध्ये गेल्यानंतर पुन्हा ते सामान्य झालं. त्याला म्हणायचं की ही मध्यम उपासना आहे. त्यापेक्षा एक उपासना आहे ती कनिष्ठ उपासना आहे. आणि कनिष्ठ उपासना आहे, आपण जर गंगेमध्ये पाहिलं तर अनेक वर्षापासून दगड असतात पडलेले त्या गंगेमध्ये. ते पाण्यामध्ये राहतात, बऱ्याच दिवस राहतात आणि बऱ्याच दिवस राहून सुद्धा कोणी 10 वर्ष राहिले असेल, कोणी 15 वर्ष राहिले असेल, कोणी 50 वर्ष, कोणी 60 वर्ष, कोणी 100 वर्ष, कोणी 80 वर्ष, कोण दगड पाण्यामध्ये राहिले असतील. पण बाहेर काढल्याबरोबर जर आपण पाहिलं तर 100 वर्ष राहून सुद्धा दगडामध्ये कधी पाणी शिरलेलं पाहिलं आपण कधी? दगडाच्या बाहेरूनही पाणी असतं, आतूनही बाहेरूनही चारी बाजूने पाणी असतं, पण आतून कोरडे ते कोरडे दगड असतात. फक्त ओलावा फक्त बाहेर दिसतो. तसं उपासनेचा ओलावा, उपासनेचे आभूषण, गंध असेल, माळा असेल, चांगले त्या पद्धतीचे कपडे असतील, हे बाहेरूनचा ओलावा उपासनेतला आहे. पण आतमध्ये त्या दगडामध्ये जसं पाणी कधीही शिरत नाही, त्याप्रमाणे त्या उपासना करणाऱ्याच्या मध्ये अंतःकरणाची शुद्धी व्हायला पाहिजे. याकरता दोष घालवण्याचा त्याने कधी प्रयत्न केला नाही, फक्त एक उपासनेचं अवडंबर चालू ठेवलं आणि म्हणून त्याच्यामध्ये कधीही पाणी शिरत नाही. दगड पाण्यामध्ये राहतो पण पाण्यामध्ये शिरत नाही. त्याप्रमाणे उपासनेमध्ये आपण रात्रंदिवस राहतो पण आपल्या अंतःकरणामध्ये कोणताही बदल होत नाही. त्याला म्हणायचं की कनिष्ठ प्रकारची उपासना. उत्कृष्ट उपासना साखरेची आहे, मध्यम उपासना कपड्याची आहे पाणी विसरल्यानंतर, आणि निकृष्ट उपासना दगडाची आहे. दगडामध्ये कोणताही परिणाम होत नाही. ह्याकरता आपल्या ठिकाणी दगडाची भूमिका नसावी, पण असली तर कापडाची असावी की पुढे चालून त्याचं रूपांतर साखरेसारखं होईल आणि साखर एकदम तदाकार होत असते, तद्रूप होत असते. त्याप्रमाणे ह्या जगताकडे पाहिल्यानंतर पाहत असताना ऋषीमुनी म्हणतात, यत् यत् पश्यति चक्षुर्भ्याम, तुम्ही तुमच्या डोळ्याने जे काही पाहतात ना, यत् यत् पश्यति चक्षुर्भ्याम तत् तदात्मेति भावयेत. तुम्ही डोळ्याने जे जे काही पाहता ते परमात्मा स्वरूप आहे अशी भावना करा, असं अनुभवायला लागा तुम्ही. यत् यत् शृणोति कर्णाभ्याम, जे जे काही तुम्ही कानाने ऐकतात आणि ऐकता ऐकता तत् तदात्मेति भावयेत, जे काही आम्ही ऐकतो ना तो परमात्म्याचा आवाज ऐकतो, आम्ही एकरूप होतो. आणि मग असं करत करत अनुभव जर वाढला उपासनेचा तर शास्त्र सांगतं, दृष्टीम ज्ञानमयीं कृत्वा, तुमची दृष्टी आहे ना ती ज्ञानमय बनते. दृष्टीम ज्ञानमयीं कृत्वा
पश्यत ब्रह्ममयम जगत. तुमची दृष्टी ही ज्ञानमय बनते आणि ज्ञानमय दृष्टीने या जगाकडे पाहिलं की जग तुम्हाला आपल्याला हे ब्रह्मरूप परमात्मा स्वरूप वाटायला लागतं. आणि मग जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. आणि यालाच भक्तियोग म्हणतात. आणि अशा प्रकारची भक्तियोगाची योग्यता त्या साधकाच्या ठिकाणी आपोआपच यायला लागते. मग काय करायला पाहिजे? आपण तशा प्रकारची भावना करायला पाहिजे. शास्त्रामध्ये असं अनेक पद्धतीने वर्णन येतं. भावनेचा परिणाम मनावरती होतो, मनाचा परिणाम शरीरावरती होतो. जसजशी भावना करू तसतशा प्रकारचं मन तयार होतं आणि मनाचा परिणाम शरीरावरती होतो. नर्मदा किनाऱ्यावरती आपण कधी गेला असाल तर अनेक महात्मे त्या नर्मदेची परिक्रमा करत राहत असतात. अनेक महात्मे आयुष्यामध्ये एक उपासना मार्ग आहे. त्यामध्ये ज्या महात्म्याने आयुष्यभर उपासना केली आणि आता शेवटच्या अवस्थेमध्ये त्याला चालता येत नाही, वृद्ध झालेला महात्मा आहे आणि फक्त तो आता त्या नर्मदेच्या काठावरती पडून राहायचा, काही नाही, फक्त पडून राहायचा. आणि पडून राहत असताना काही तरुण महात्म्याने मनात विचार आला, एवढे लोक साधना करतात, हा फक्त पडून आहे म्हटला, काही करत नाही, काही करत नाही. आणि त्याला विचारलं त्या तरुण महात्म्याने, क्यों महात्मा जी आप पडे रहते हो, ते साधन भजन नाही करते? त्याने महात्म्याने फक्त त्याच्याकडे पाहिलं, पुन्हा डोळे झाकून घेतले. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी पुन्हा ते तरुण महात्मे आले, क्यों महात्मा जी कल जैसे आप पड़े थे आगे पड़े ही है यहाँ, कोई साधन भजन नहीं करते हो? त्याने पुन्हा डोळे लावून घेतले. तिसऱ्या दिवशी पुन्हा ते आले आणि तेच प्रश्न विचारला, महात्मा जी तू साधन भजन करो, गंगा स्नान करो, कुछ नामस्मरण करो. त्याने सांगितलं, हे आता कुठे लागलेले हे नवीन पोरं परमार्थाला, यांना माझी अवस्था काय माहिती, मी कोणत्या अवस्थेमध्ये आहे तुम्हाला काय माहिती? जरी तुम्ही मोठ्या मोठ्याने गप्पा मारत असाल की साधन भजन करो, गंगा स्नान करो, अरे आता मी सगळं ते करतच आलेलो आहे आतापर्यंत, सगळं मी माझ्या हातातनं घडलंच आहे सगळं, आणि मी आता त्या पुढची साधना करत आहे. म्हणजे माझ्याकडनं ते सगळं साधना घडले आहे. मग त्यांनी सांगितलं, कशावरून? म्हटले, हे बघा, माझ्या ह्या शरीराला तुम्ही कान लावा, आणि शरीराला जेव्हा तिने कान लावले तर त्या शरीरातल्या प्रत्येक रोमारोमातनं ओम 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 असं ध्वनी निघायचा. ओंकाराचा ध्वनी निघायला लागला. हे सगळ्या महात्म्याने ऐकलं, पाहिलं, प्रश्न विचारला की महात्माजी ही इतनी तपश्चर्या आपने कब किया, असं कसं काय घडलं तुमच्या जीवनामध्ये? त्याने सांगितलं, उपासनाची एक पद्धत आहे. आपण उपासना करत असताना पूर्ण तदाकार व्हायचं, आणि तदाकार होत असताना पहिल्यांदा नामस्मरणाची उपासना असेल तर मोठ्याने नामस्मरण करायचं. जितकं तुम्हाला मोठ्याने करता येईल तेवढा उद्घोष करायचा, आणि नामस्मरणाचा उद्घोष करता 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 जेव्हा तुमची वाणी थकेल तेव्हा शांत बसायचे. आणि शांत बसल्यानंतर मनामध्ये फक्त कल्पना करायची की मी आतापर्यंत ज्या वाचेने मोठ्याने नामस्मरण केलं तेच आता मी माझ्या मनात करतो आहे, किंबहुना माझ्या शरीरामध्ये त्याचा उद्घोष चालू आहे, अशी भावना करा. आणि तो म्हटलं की मी एक दिवस नाही, अनेक वर्ष भावना केली की जेव्हा मी सामर्थ्य चांगलं असेल तेव्हा मी ओम 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 असं म्हणायचो, आणि जेव्हा वाणी थकायची तेव्हा मी भावना करायचो की मी आता माझ्या मनामध्ये ओम ओम म्हणत आहे, नामस्मरण करत आहे. आणि असं करता 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 त्या भावनेचं दृढीकरण एवढं झालं की शरीरातल्या रोमारोमातनं ओम 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 अशा ओंकाराचा ध्वनी निघायला लागला. त्याला म्हणतात की उत्तम प्रकारची उपासना. उपासना करता करता ते मन राहत नाही, मन उन्मन होऊन जातं, उन्मन अवस्थेत प्राप्त होतं. आणि मग त्याला सांगावं लागत नाही की माझ्या ठिकाणी मन लाव, मयी आसक्ता किंवा मत्त परतरम नान्यत, हे सांगावं लागत नाही. ही त्याची सहज अवस्था होते. आणि ही सहज अवस्था आपल्या जीवनामध्ये येण्याकरता उपासना पाहिजे. म्हणून मी पहिल्यांदा वाक्य म्हटलो की मनाच्या शुद्धी करता उपासना पाहिजे, आणि शरीराच्या
शुद्धतेकरता शिष्टाचार पाहिजे, आचार चांगला पाहिजे. ज्याचा आचार आणि उपासना चांगली असेल त्याच्याकरता ज्ञान आपोआपच चालत येतं, त्याला शोधावं लागत नाही. आपणच देव होय गुरु अशी भूमिका प्राप्त होते. तो तरी चांगल्या गुरुकडे जातो किंवा गुरु तरी त्याला शोधत येतो. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तके तो जाना ठेविला कर भोजन मागती तुप पाहुशर पडिला विसर स्वप्ना माझी काय करे उपजला अंतराय परिणामी घडली सेवा काही. पुढे त्याचा विस्तार येतो. याचा अर्थ असा आहे की ते ज्ञान आपोआपच येतं, फक्त आपली अंतःकरण शुद्धी अंतःकरणापासून मनापासून झाली पाहिजे. आणि ही उपासना पद्धती आपल्या जीवनामध्ये यावी ह्या करता भगवंताने या सृष्टीकडे पाहताना मीच सगळीकडे कसा भरलेला आहे याची व्यापक दृष्टिकोन यावा या करता भगवंत म्हणतात रसो हमप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्ययोः प्रणव शब्दवे सर्व वेदेषु शब्दखे पौरुषम नृषो. जगात आता ही उपासना पद्धती आहे. आम्ही फक्त पाणी पाहतो, पण भगवंत म्हणतात ह्या पाण्याकडे पाहत असताना नुसतं पाणी पाहू नका, ह्या पाण्यामध्ये परमात्मा आहे, मी आहे. अहो देवा कोणत्या रूपाने आहे? रसो हमप्सु, आपसू म्हणजे आप म्हणजे पाणी, आपसू पाण्यामध्ये मी कोणत्या रूपाने आहे? रस, रसाच्या रूपाने आहे. तुम्ही जेव्हा पाणी पितात ना तो त्यातला जो रस आहे भगवंत म्हणता मी आहे. जसं साखरीमधले गुढी असते, मिरचीमध्ये तिखटपणा असतो, चिंचेतला आंबटपणा असतो, मिठात खारटपणा असतो, तसं भगवंत म्हणतात या ठिकाणी पाण्यामध्ये जो रस आहे आणि त्या रसामुळेच या पाण्याला रस आहे. नव्हे मी त्या शिरलो पाण्यात असल्यामुळे या पाण्याला जीवन नाव आहे, जीवन. आणि म्हणून आपण पाणी नाही पिलो तर आपलं जीवन राहत नाही, जीवन हे निघून जातं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो प्राण आहे तो जिवंत ठेवण्याचं काम हे जीवन करतं. कारण काय आहे? परमात्मा त्या पाण्यामध्ये रस रूपाने आहे आणि रसो वैसा असं परमात्म्याचं नाव आहे. वेदामध्ये सांगितलं आहे परमात्म्याचं नाव रसो वैसा, परमात्मा रसरूप आहे. आणि म्हणून जेव्हा आपण दुसऱ्याला पाणी देतो ना तेव्हा आपण भगवंताच्या अस्तित्वाचं दान करतो आहोत. किंवा कोणी आपल्याला पाणी दिलं तरी भगवंताचं एक आदान प्रदान केले आहे. म्हणजे पाण्याकडे पाहत असताना उदात्त भावना झाली तर जगामध्ये पवित्र नद्यांचं शुद्धीकरणाचा प्रश्न येणारच नाही. आजकाल एवढ्या इंद्रायणी पाहिली तर घाणच आहे. एवढंच नव्हे, तुम्ही जर दिल्लीला गेला आणि तिथून जर ती मथुरा पुढे जर पाहिली, ती गंगा यमुना पाहिली तर यमुना वाटत नाही, शुद्ध गटार वाटते दिल्लीमध्ये गेला तर. म्हणजे बरेच वेळेस जेव्हा दिल्लीला जातो तेव्हा सगळ्या त्या कंपनीच्या बाजूच्या रस्त्यावरच्या ज्या गंगेच्या किनाऱ्यावर जेवढ्या कंपन्या आहेत सगळे केमिकल त्या नदीमध्ये सोडतात आणि पाण्याचं प्रदूषण करतात. ही उपासना पद्धती आहे. जर पाण्याकडे पाहताना त्यामध्ये परमात्मा तत्व आहे ही दिव्य अनुभूती जर आपण जाणून घेण्याचा भावना जर केली तर कोणताही भारतातला मनुष्य इंद्रायणीमध्ये किंवा गंगेमध्ये घाण करणार नाही, त्याकडे पाहणार नाही. त्या पाण्यामध्ये परमात्मा आहे म्हणून त्या परमात्म्याकडे पाहत असताना तो शुद्धी करणार आहे परमात्मा. म्हणून गंगेची यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधान करू. जेव्हा आपण घरामध्ये पाणी घेतो अंगावरती तेव्हा बादलीमध्ये ठेवलेलं पाण्यामध्ये देखील गंगेच यमुने सरस्वती नर्मदा कावेरी या सगळ्या नद्यांनी ह्या पाण्यामध्ये आविर्भूत व्हावं. आणि मी जेव्हा अंगावरती पाणी घेणार आहे तेव्हा सगळ्या नद्या माझ्या अंगावरती त्या पवित्र स्वरूपाने पडत आहेत अशी व्यापक भावना ठेवली पाहिजे पाण्यामध्ये. ही जर भावना ठेवली तर परमात्म्याचं अस्तित्व या गंगेकडे पाहिल्यानंतर त्या परमात्म्याचं ध्यान लागलं पाहिजे. आजही आपण ऋषिकेश हरिद्वार या ठिकाणी गेलो संध्याकाळच्या वेळेस तर अनेक महात्मे गंगेच्या काठावरती बसले असतात संध्याकाळच्या वेळेस आणि काय फक्त गंगेकडे पाहत असतात. गंगेचं खळखळणारं पाणी ही चैतन्याची स्फूर्ती आहे. अनेक महात्मे आहेत जे गंगेकडे पाहता पाहता त्याला ध्यानमग्न होतात. हिमालयामध्ये एक तपोवनजी महाराज म्हणून होऊन गेले उत्तर काशीला. आता नाही ते शरीर पण ते
गंगेकडे पाहताना त्यांना ध्यान लागायचं. कारण का? ते म्हणायचे या गंगेमध्ये माझा परमात्मा आहे, तो प्रत्येक ठिकाणी आहे. तेव्हा आपल्या अंतःकरणाची भूमिका उंचवण्यासाठी भगवंत म्हणतात या पाण्याच्या ठिकाणी माझी अनुभूती पाहायला लागा. रसो हमप्सु कौंतेय. दुसरं प्रभास्मी शशी सूर्ययोः. शशी आणि सूर्य, चंद्र आणि सूर्य हे आपण जेव्हा पाहतो हे प्रकाश देणारे आहेत एवढेच नाही, त्यांच्यामध्ये जो प्रकाश आहे ना तो परमात्म्याचाच आहे. तत्तेजो विद्धिमामकम. यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकम. त्या चंद्राच्या ठिकाणी आणि सूर्याच्या ठिकाणी जो प्रकाश आहे ना तो प्रकाश माझा आहे. माझा म्हणजे आत्म्याचा आहे. जसं सूर्याच्या ठिकाणी आणि चंद्राच्या ठिकाणी जो दैदिप्यमान प्रकाश आहे तो परमात्म्याचा आहे, तसं जगात जेवढे जेवढे माणसं सूर्य आणि चंद्रासारखे दैदिप्य असतील ना त्यांच्यामध्ये सुद्धा माझी विभूती पहा. भगवंताने हा विभूतियोग पण आहे, विभूतियोग पुढे येणारच आहे. तर त्याचं सूत्र इथे पण आहे. ही उपासना पण आहे आणि ही भक्ती पण आहे. आणि उपासना भक्ती आणि ह्या भूमिकेचं चिंतन करत करत गेलं त्याचं ज्ञानामध्ये रूपांतर होतं पुढे. आणि म्हणून जेवढे जेवढे काही ज्ञान संपन्न पदार्थ असतील त्यामध्ये परमात्म्याची अभिव्यक्ती पाहावी. तत्तेजो विद्धिमामकम. म्हणून दिव्यत्वाची जेत प्रचिती तेथे कर माझे जुळती. म्हणून ज्या ज्या ठिकाणी दिव्यत्व असेल त्या त्या ठिकाणी परमात्म्याची विभूती असं मानावं. रसो हमप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्ययोः. दुसरा आहे प्रणव सर्व वेदेषु. जेवढे काही वेद आहेत ऋग यजु साम आणि अथर्व या चारही वेदांचं सार काय असेल तो ओम असा आहे. म्हणून कोणत्याही कार्याची सुरुवात ओम तत् सत. गीतेमध्ये उल्लेख येतो ओम तद आणि सत. या आपण जे कार्य हाती घेतलं आहे ते कार्य यथार्थ पद्धतीने पार पडावं याकरता ओम तत् आणि सत ह्या तीन पदांचं उच्चारण करण्याची पद्धती आहे. दुसरं असं सगळ्या वेदाचं सार त्या ओंकारामध्ये आहे. म्हणून माणसाचं मला एकाने सांगितलं की माणसाचं भविष्य जर पाहायचं असेल, भविष्य म्हणजे तो काय होणार आहे हे जर पाहायचं असेल तर जन्माता त्या मुलाचं निरीक्षण करा. जन्माला आल्याबरोबर त्या मुलाचं रडणं कोणत्या स्वरूपामध्ये आहे. मला म्हटलं मला काही कळालं नाही. तर ते म्हणाला की कोणत्याही माणसाचं रडणं फक्त तीन स्वरूपामध्ये असतं. एक अ स्वरूपात असतं, एक उ स्वरूपात असतं आणि एक म स्वरूपात असतं. आणि ओंकारामध्ये अ उ आणि म आहेत. तुम्हाला जर याविषयी विश्वास वाटत नसेल तर कोणत्याही मुलाला किंवा माणसाला हाणून बघा, मारून बघा, त्यांचं रडणं कोणत्या पद्धतीने आहे. तुम्ही रडून बघा केव्हा तरी. प्रत्येक माणसाचं रडणं हे अ तरी अ मध्ये तरी असतं किंवा उ मध्ये तरी असतं किंवा म मध्ये तरी असतं. काही असं रडतं. काही लहान मुलं जास्त जर मारलं ते असं घेऊन रडत असतात. आणि काही मुलं डोळ्यात पाणी न आणता फक्त असं करत रडतात. म्हणजे प्रत्येक मुलाचं रडणं देखील ते ओंकार स्वरूपच असतं. ते अ मध्ये तरी असतं, उ मध्ये तरी असतं आणि म मध्ये तरी असतं. ह्याहीपेक्षा सूक्ष्म असं आहे जेवढे काही जगात धर्म आहेत त्या सगळ्या धर्मांचे जे काही मुख्य मंत्र आहेत त्या मुख्य मंत्राच्या मध्ये अचा तरी उच्चार होतो, उचा तरी होतो, नाहीतर मचा तरी होतो. ख्रिश्चन मध्ये अमेन असं म्हणतात, अमेन, त्यांच्यामध्ये अचा उच्चार होतो. मुस्लिमांच्या मध्ये अल्लाह इलाहा इल्लाह असा उच्चार होतो. जेव्हा ते अल्लाह इलाहा इल्लाह असं म्हणतात त्यामध्ये देखील अचा उच्चार आहे. जैन लोक जेव्हा त्या परमात्म्याची प्रार्थना करतात त्यामध्ये सुद्धा त्या ओंकाराचा उच्चार येतो. नमो सिद्धाणाम अरिहंताणाम नमो उवज्जियाणाम ही जैनांची प्रार्थना आहे. नमो सिद्धाणाम त्यामध्ये म येतो. नास्तिक धर्म जे बौद्ध आहेत त्यांच्यामध्ये ती प्रार्थना आहे बुद्धं शरणं गच्छामी त्यामध्ये म येतो. जेवढे जेवढे काही धर्म आहेत या सगळ्या धर्मांच्या मध्ये त्या ओंकाराची अनुष्ठितता आहे. असं का बरं? याचा अर्थ असा आहे की सगळ्या धर्माचं सार, शास्त्राचं सार या ओंकारामध्ये आहे, ओम मध्ये आहे. तुम्हाला मगाशी म्हणालो की मला एकाने सांगितलं जर
जन्माला आल्याबरोबरच एखाद्या मुलाच्या मुखातनं ओम असा उच्चार होऊन तो रडण्यात झाला असेल तर समजायचं की तो भविष्यामध्ये योगी बनणार आहे. मी असा काही मुलगा पाहिला नाही आतापर्यंत रडताना, की जन्माला आल्याबरोबर त्याच्या रडण्याच्या उच्चारणातनं ओमचा उच्चार झाला. आणि जर कधी असं झाला असेल तर तो भविष्य काळामध्ये खूप मोठा योगी बनणार आहे असं त्याची लक्षण सांगितलं आहे. दुसरं असं आहे, जर जन्माला येताना जर त्याने आकार उकार आणि मकार याचा उच्चार न करता गाढवासारखा आवाज केला तर समजायचं की याच्या असण्यामुळे संपूर्ण कुलातल्या लोकांचा नाश होणार आहे. संपूर्ण कुल आहे ना ते नष्ट होणार आहे. आणि म्हणून जेव्हा दुर्योधनाचा जन्म झाला तेव्हा त्याच्या मुखात गाढवासारखा आवाज निघाला होता. आणि तेव्हा म्हणून काही सुज्ञ लोकांनी सांगितलं याला जिवंत मातीमध्ये गाडा, त्यामुळे काय होईल की सगळं कुटुंब जिवंत राहील. आणि जर याला तुम्ही जिवंत ठेवलं तर सगळं कुटुंब मातीमध्ये जाईल. काय करायचं तुम्ही ठरवा. परंतु धृतराष्ट्र असे मोहित, तो मोहित असल्यामुळे त्याने तसं काही केलं नाही आणि सगळ्या या कौरवांना मातीत जावं लागलं. सांगण्याचा इत्यार्थ असा आहे की ओम जे आहे सगळं वेदाचं सार आहे. आणि म्हणून प्रत्येक उपासनेमध्ये ओम पासून सुरुवात होते. आणि आपल्या उपनिषदाच्या मध्ये किंवा वेदाच्या मध्ये ओंकार म्हणण्याची पद्धती आहे. ह्या अर्थानं भगवंत म्हणतात सर्व वेदेषु प्रणवाहा, सगळं वेदांच्या मध्ये प्रणव हा मुख्य आहे. दुसरं आणखी इतर लोकांना रामकृष्ण हरी, हरी ओम अशी म्हणण्याची पद्धत आहे. पण संन्यासी आहे ना, संन्यासी विश्वामध्ये ओम हा प्रणवाचाच त्याला उपासना करण्याची पद्धत आहे. आणि म्हणून मरणाच्या काळामध्ये त्यांनी ओंकाराचे ध्यान करत करत, नामस्मरण करत करत आपला प्राण सोडावा असा त्यांच्यासाठी एक अनौपचारिक दंडक आहे. एकदा मी ऋषिकेशमध्ये कैलाश आश्रमामध्ये होतो हे अध्ययन करण्याकरता. तेव्हा त्या ऋषिकेशमध्ये त्या कैलाश आश्रमामध्ये एक पुरी संन्यासी होती, पुरी महाराज म्हणायचे त्यांना. 8 वर्ष चालू होता, वय वर्ष बरेच लोटलं होतं. आणि त्यांनी सांगितलं त्या आश्रमातल्या लोकांना सगळ्यांना बोलवलं, बाहेर या. ते सगळे बाहेर आले. माझी कॉट बाहेर घ्या, बाहेर घेतली. आणि तिथल्या त्या मुख्य प्रधानाचार्याने सांगितलं की सगळ्यांना माझ्या बाजूला उभं करा. उभं केलं. त्या लाईनला तिथं मी पण होतो तिथे. आणि सांगितलं की म्हणा ओम ओम असं म्हणा. मी म्हटलं ओम ओम कशा करता. ते म्हणायचं ह्या महात्म्यात त्यांचं म्हणणं असं आहे की यांना आता प्राण सोडायचा आहे. माझ्या मनामध्ये शंका आली, आता ओम ओम आपण किती वेळेस म्हणायचं, केव्हा प्राण सुटणार आहे महात्म्याचं. पण साधना एवढी संन्यासी त्या महात्म्याची होती, तीव्र वैराग्य, की आम्हाला सांगितलं म्हणा ओम ओम ओम. आम्ही सगळे ते ओंकाराचा जप करत गेलो, ओम ओम ओम. आणि तेवढ्यामध्ये तिथले ते मुख्य प्रधानाचार्य आले आणि त्यांनी त्यांच्या कानामध्ये मोठ्याने ओंकाराचा हे केला, आवाज केला, ध्वनी केला, ओम. असं केल्याबरोबर 2-3 मिनिटांमध्ये त्यांनी आपला प्राण सोडला. कारण काय आहे, ओम क्रतुस्मर कृतगम स्मर. ईशावास्य उपनिषदाच्या मध्ये शेवटचे असे मंत्र आहेत की साधकांनी आपला प्राण सोडताना त्याने ओम असं म्हणत म्हणत प्राण सोडावा. ओम क्रतुस्मर कृतगम स्मर, ओम क्रतुस्मर कृतगम स्मर. अशा पद्धतीचं वेदामध्ये उच्चारण आलेलं आहे. का बरं, वेद हा सगळ्या शास्त्राचं सार आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये आता आपण राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. ओंकाराचं जे महात्म्य आहे तेच आमच्या संतांनी भगवंताच्या नामचिंतनात सांगून ठेवलं आहे. ओम तत्सदिती सूत्राचे सार, कृपेचा सागर पांडुरंग. ओम तत्सत हे जे काही सूत्र आहे या सूत्राचं सार म्हणजे भगवंताचं नामचिंतन आहे. ह्या अर्थानं भगवंत म्हणतात की सगळ्या वेदाचं सार मी ओंकार स्वरूप आहे. म्हणजे वेदाकडे पाहिल्यानंतर आपल्याला भगवंताची आठवण यावी. दुसरा आहे शब्दखे पौरुषम. शब्दखे, खे म्हणजे आकाश. आकाशामध्ये जो काही शब्द आहे ना तो शब्द मी आहे समज. आणि म्हणून नाद ब्रह्माने आणि शब्द ब्रह्माने आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. वारकरी संप्रदायामध्ये नाद ब्रह्म पण आहे आणि शब्द ब्रह्म पण आहे. नाद ब्रह्म आणि शब्द ब्रह्म दोन्हींच्या समन्वयानं परमात्म्याची प्राप्ती होते हे सांगण्याकरता संतांनी सांगून ठेवलं आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेवी ब्रह्मरस आवडणे. मृदंगाचा आवाज, टाळाचा आवाज, विण्याचा आवाज आणि त्यामध्ये गाणं हे जेव्हा तिन्ही जेव्हा सुरू होतं ते नाद ब्रह्म असतं.
आणि जेव्हा पुंडलिक वरदा हरिविठ्ठल भगवंताचं गुणानुवाद केलं जातं ते शब्द ब्रह्म आहे. जेव्हा भजनाचा आनंद हा नाद ब्रह्म, उच्चारण हे शब्द ब्रह्म आणि नाद ब्रह्म यांच्या समन्वयानं तो परब्रह्माच्या स्वरूपाला प्राप्त होऊन जातो तो. आणि म्हणून संतांनी सांगितलं आहे, लुब्धली नादे लागली समाधी, मूढ जल नरनारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभव एकची सिद्ध साधकारे, नाचत आनंद कल्लोळ पवित्र गाणे नामावळी. हे परमात्म्याचं नामचिंतन शब्द आहे. म्हणजे आकाशाकडे पाहत असताना तो शब्द जो आहे ना तो परमात्म्याचं स्वरूप म्हणावं, ही उपासना आहे. पौरुषम दृश्य. आणि पुरुषाच्या मध्ये जे काही पुरुषार्थ आहे आपल्याकडे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, या सगळ्यांच्या मध्ये मोक्ष हा परम पुरुषार्थ आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर माणसाकडनं धर्म अर्थ काम प्राप्त करो किंवा न करू यात काही वैशिष्ट्य नाही, पण मोक्ष हा परम पुरुषार्थ जो आहे ना तो परम पुरुषार्थ त्याकडनं प्राप्त झालाच पाहिजे. आणि हा खरं माणसाच्या ठिकाणी मुख्य पुरुषार्थ आहे, पुरुषत्व. आता म्हणजे पुरुषत्व म्हणजे तरी काय बरं? सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धे स्फुरे अहर्निशी ते वस्तुगा मी. सगळ्या माणसाच्या ठिकाणी मी 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 अशी मीची जी बुद्धी होते ती मी परमात्मा सांगतात. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी. दुसरं असं पुण्यो गंध पृथ्व्यांच. या पृथ्वीकडे पाहिल्यानंतर पृथ्वीच्या ठिकाणी जो दिव्य गंध आहे तो दिव्य गंध माझं स्वरूप आहे. दिव्य गंध माझं स्वरूप आहे म्हणजे काय? पृथ्वीची जी काही सूक्ष्म तन्मात्रा आहे, गंध तन्मात्रा, ही गंध तन्मात्रा पृथ्वीचा अंश आहे. आणि भगवंत म्हणतात या पृथ्वीकडे पाहिल्यानंतर त्या पृथ्वीमध्ये काही शुद्ध गंध आहेत, तो गंध माझा आहे, मी स्वरूप आहे. आणि म्हणून जेव्हा आपल्या शरीराची शुद्धी होते, नामस्मरण वाढतं, तेव्हा नामस्मरण वाढल्यानंतर शरीराची शुद्धी झाल्यानंतर त्या माणसाच्या शरीरातनं सुगंध सुटतो, असं योगामध्ये वर्णन आहे. श्रीमद भागवतामध्ये जडभरत राजाचं वर्णन येतं. जडभरत राजा नाही, वृषभदेवाचं वर्णन येतं. वृषभदेव हा जीवनमुक्त अवस्थेमध्ये राहायचा आणि एवढ्या विधेयमुक्त अवस्थेमध्ये राहत असताना आपल्या देहाची काही आठवणच नव्हती त्याला. देहेची विधेयी भोगू दशा असं राहायचं. त्यामुळे त्याच्या अंगाला सगळी विष्ठा लटकलेली असायची, इकडे तिकडे पडलेला असायचा. तरी देखील असं म्हणतात की 10 कोस त्याच्या शरीराचा सुगंध यायचा त्या वृषभदेवाचा. कारण आहे पृथ्वीच्या मध्ये एक दिव्य गंध आहे आणि पृथ्वीचा अंशच आपल्या शरीरामध्ये आहे. आणि म्हणून जेव्हा आपल्या शरीराची शुद्धी होते तर योगामध्ये वर्णन असं आहे की त्याही माणसाच्या शरीरामधनं एक सुगंध तो अनुभवायला येतो. भगवंत म्हणतात तो दिव्य गंध जो आहे ना तो दिव्य गंध माझी विभूती आहे. पुण्यगंध पृथ्व्यांच तेजश्चास्मी विभाग असो. जे काही तेजस्वी लोक आहेत त्यांच्यामधलं तेज मी आहे. जसं अर्जुन हा माझा तेजस्वपणा हा भगवंताचा आहे. आणि दुसरं सांगतात जीवनम सर्वभूतेषु. सगळ्या प्राणीमात्रांच्या मध्ये जो जीवन आहे, आत्मा आहे, तो आत्मा मी आहे. तपश्चास्मी तपस्वीसु. जे तपस्वी लोक आहेत त्या तपस्वी लोकांच्या मधलं तप मी आहे. आपलं काही तप करत नाही आपण. हिमालयामध्ये जर गेलो आपण किंवा वेगळ्या ठिकाणी जर गेलो आपण तर काही लोक पंचाग्नीची उपासना करतात. म्हणजे काय? पंचाग्नीची उपासना म्हणजे उन्हाळ्यामध्ये चारही बाजूने अग्नीचे कुंड लावतात, पुढे इकडे इकडे आणि मागे आणि सूर्यवरती. आणि तिन्ही दुपारच्या ह्या माध्यान्ह काळामध्ये चारही बाजूने अग्निठेमध्ये तपश्चर्या करतात. त्याला म्हणतात की पंचाग्नी साधना. आणि थंडीच्या काळामध्ये पाण्यामध्ये उभं राहून चारही बाजूने पाणी आणि मध्ये उभं राहून तप करतात. यांना सामर्थ्य कोणी दिलं एवढं? सहनम सर्व दुःखानाम प्रतिकार भवेत कधी. हे सहनम सर्व दुःखानाम एवढं सहन करण्याची क्षमता कोणी दिली? परमात्मा म्हणतात मी दिली. कुणी वारीला जाताना, नामस्मरण करताना, परमार्थ करताना एवढे कष्ट पडतात तरी देखील त्यांना झेलण्याची ताकद, सामर्थ्य हे कोणामुळे येतात? त्यांच्यामध्ये मी सामर्थ्य आणून देत होते. नाहीतर काही लोक एवढे नाजूक असतात त्यांना गरम पाण्याशिवाय चालतच नाही, पण इथं आल्यानंतर गंगेचं स्नान करतात, ते कुठेतरी घाटावर पडतात. ते त्यांच्या ठिकाणी ही तपाचं सामर्थ्य कोणी दिलं? भगवंत म्हणतात ते सामर्थ्य आहे ना ते सामर्थ्य माझं आहे.
म्हणजे तप करणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी तपाचं सामर्थ्य हे माझं आहे. सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी जीवन हे माझं आहे. आणि म्हणून ह्या पद्धतीने अशी भावना करता 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 त्या व्यक्तीचं अंतरंग आणि बहिरंग जीवन अत्यंत शुद्ध होतं. आणि शुद्ध झालेल्या त्या व्यक्तीला जिकडे तिकडे त्या परमात्म्याची अनुभूती यायला लागते. मग काय करायचंय? तशा प्रकारची फक्त भावना करायची आहे. भावना केली की भावनाचा परिणाम मनावरती होतो, मनाचा परिणाम शरीरावरती होतो, आणि शरीराचा परिणाम आपल्या अवतीभोवती जे काही लोक असतात ना त्यांच्यावरती होतो. म्हणजे एका महात्म्याने केलेली साधना विश्वाच्या कल्याणाकरता कशी कारणीभूत ठरते. म्हणजे आपण आपल्या मुखात नेहमी चांगलं बोलावं की त्याचा परिणाम वातावरणामध्ये होतो. चांगलं कानाने ऐकावं. एका डॉक्टरने एका पेशंटला ट्रीटमेंट दिली आणि घाईघाईमध्ये त्याचा रिपोर्ट लिहायचा तो विसरून गेला. सांगितलं तू घरी जा, मी रिपोर्ट पाठवून देतो. रिपोर्ट लिहिला, कंपाऊंडरच्या हातामध्ये दिला. चुकून ज्याला द्यायला पाहिजे होता त्याला तो दिला गेला नाही आणि दुसऱ्याचा रिपोर्ट याला गेला. आणि घरी जेव्हा पाहतो तेव्हा त्यामध्ये लिहिलं होतं की तुमचं हृदय आहे ते अत्यंत कमजोर आहे आणि तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे. तुमचं हार्ट अतिशय कमजोर आहे म्हटले. आज उद्या सांगता येत नाही केव्हा काय होईल ते. हा तसा चांगला होता, पण शब्द ऐकले की माझं हार्ट हे व्यवस्थित नाही, हृदय व्यवस्थित नाही, कधी अटॅक येण्याची शक्यता आहे असं म्हटल्याबरोबर ते शब्द वाचतो ना वाचतो तोच पुढे त्याला वाटायला लागलं की माझं आता हार्ट बंद पडतं की काय. सर्व अंगाला घाम आला, बोलणं सुचेना. घाईघाई लोकांना बोलवलं, तोंड कोरडं पडलं, शब्द बाहेर कुठे ना. आणि पुन्हा डॉक्टरला फोन केला. अहो हे बेशुद्ध पडले, सांगता येत नाही आता पुढच्या क्षणी काय होईल. डॉक्टर धावत आले. त्यांनी पाहिलं मी ह्या पेशंटला कालच तपासलं, एवढा हा अस्वस्थ काय झाला. नाही म्हटले डॉक्टर काही सांगा, मी कोणत्याही क्षणी जाण्याची शक्यता आहे, मला तुम्ही वाचवा. म्हणजे अंगाला सगळा घाम आलेला आहे, हृदय बंद पडण्याची शक्यता आहे, कोणत्याही क्षणी बंद पडू शकतं, मला तुम्ही वाचवा. त्यांनी सांगितलं दाखवा रिपोर्ट तुमचावाला. रिपोर्ट जेव्हा पाहिला तेव्हा त्यांनी डॉक्टरला कळालं की हा रिपोर्ट याचा नाही, हा रिपोर्ट दुसऱ्या माणसाचा आहे. त्यांनी त्या पेशंटला जवळ सांगितलं हा रिपोर्ट तुमचा नाही म्हटले, तुमचं हृदय ठणठणीत चांगलं आहे, 100% फंक्शन करतं म्हटलं तुमचं हृदय. असं म्हटल्यावर तो एकदम उठून बोलायला. हा चांगलं झालं म्हटले मी. का बरं? अगोदर शब्द ऐकले होते त्यांनी, पण ते शब्द ऐकल्यावर भावना केली की मी आता मरणार आहे. आणि असं भावना केल्याबरोबर त्या भावनेचा परिणाम मनावरती झाला, मनाचा परिणाम शरीरावरती झाला आणि घरी जात राहून तो खाली पडला. पण डॉक्टरने सांगितलं ही चिठ्ठी तुमची नाही, ती दुसऱ्याची आहे. तुम्ही चांगले आहात, तुम्ही चांगले आहात हा शब्द ऐकल्याबरोबर भावना झाली की मी चांगला आहे. त्याचा परिणाम मनावरती झाला आणि मरणाचा परिणाम शरीरावरती झाला आणि शरीरावर झाल्याबरोबर तो उठून बसला. कारण का? जशी त्याची भावना असते तसं त्याचं व्यक्तिमत्व तयार होतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये दिव्य व्यक्तिमत्व होण्यासाठी, दिव्यत्वाची भावना येण्यासाठी ही दिव्य उपासना घडावी याकरता परमात्म्याने महत्वाच्या ठिकाणी आपलं अस्तित्व सांगितलं. त्या निमित्तानं दिव्य दृष्टी येईल आणि दिव्य दृष्टी आली की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हे जे काही भगवंताचं म्हणणं आहे की मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, ह्या बोलण्याचा यथार्थ अर्थ त्याला नंतर समजू लागतो. असाच अर्थ आपल्या जीवनामध्ये यावा आणि तो अर्थ कळावा याकरता माऊलींच्या चरणी प्रार्थना करूया. या ठिकाणी थांबू.